नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक चांगली आणि आनंदाची बातमी मी घेऊन आलोय. कारण पोलीस भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 5 मार्च ते 31 मार्च फॉर्म भरायचे आहे. पण हे फॉर्म भरत असताना मराठा समाजाला आता नव्यानं जे आरक्षण मिळाले, अर्थात ज्याला आपण एससीबीसी म्हणतो, या आरक्षणाचे दाखले मिळत नव्हते. मग मुलांच्या मनामध्ये प्रश्न होता की नेमका आम्ही फॉर्म कसा भरायचा. त्याचंच उत्तर आज शासनाच्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. काय आहे हे परिपत्रक आणि काय आहे ही न्यूज आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील, बघा हे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 11 मार्च 2024 आजच हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. म्हणजेच आपण कलेक्टर ऑफिसला, तहसीलदार ऑफिसला जात होतो दाखल्यासाठी, तेव्हा ते सांगायचे की आम्हाला वरिष्ठांकडून काही अजून सूचना नाही आहेत. आता वरिष्ठांकडून सूचना आलेल्या आहेत. काय आहेत सूचना, लक्षात घ्या. आता या ठिकाणी प्रस्तावना, बघा नेमकी प्रस्तावना काय आहे सगळ्यांना माहिती आहे, पण थोडक्यात सांगतो. महाराष्ट्र राज्य विधानमंडळाने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी एक विशेष अधिवेशन घेतलं, बरोबर. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 एकमताने संमत केले आहे. माननीय राज्यपालांनी स्वाक्षरी करून ते 26 फेब्रुवारी 2024 रोजी अधिनियमित आणि अंमलात आले. सदर अधिनियमाच्या कलम 5 नुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये तसेच राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय व निमशासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या पदांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. चला, मुद्दा कळला सगळ्यांना. या ठिकाणी मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि हे आरक्षण जे आहे ते शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, त्याच पद्धतीनं आपल्या राज्यामधल्या ज्या काही लोकसेवा आहेत, परीक्षा आहेत, या परीक्षांमध्ये साधारणतः एक 10% आरक्षण आपल्याला मिळणार आहे. मग आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हटलं या परिपत्रकामध्ये. या परिपत्रकामध्ये बघा खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. आता प्रत्येक जिल्हाधिकारी, आयुक्त, तहसीलदार या सगळ्यांना काय सूचना दिल्यात बघा. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या कलम 12 मध्ये जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर नमूद केलेले आहे. सबक मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग, ठीक आहे, अधिनियम 2000 आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 यांच्या तरतुदी आवश्यक फेरफारांसह लागू असतील. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत मराठा समाजाला जातीची प्रमाणपत्रे सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मिळण्यास पुराव्या अभावी विलंब होतो किंवा जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा नाकारणे याबाबत कोणताही निर्णय न घेता दीर्घकाळ ही प्रकरणे प्रलंबित राहतात. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या जातीबाबत परिपूर्ण अभ्यास करून निर्णय घ्यावा व निर्णय घेण्यास टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. ज्या पॉइंटवरती विद्यार्थी खरं तर आक्रमक होते तोच हा पॉइंट आहे. काय सांगितलं इथे की मराठा समाजाला जे काही आता दाखला द्यायचा आहे एससीबीसी म्हणून, हा दाखला देताना अजिबात विलंब होता कामा नये असे या ठिकाणी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा अजून काय म्हटलंय की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजेच एससीबीसी नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नियुक्त्यांच्या आणि पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्संबंधी किंवा तदनुषंगाने बाबींच्या तरतूद करण्यासाठी अधिनियमातील अनुच्छेद 5(2) नुसार सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजेच एससीबीसी मराठा समाज वर्गाला राखीव जागाच्या प्रयोजनाकरता आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असेल. एवढं मोठं वाक्य वाचलं ना, त्याचा साधा अर्थ असा आहे की आता हे एससीबीसीचं आरक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नॉन क्रिमिलियरचं तत्व तुमच्या बाबतीत पण लागू होणार आहे. म्हणजेच काय की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अर्थात 8 लाखाच्या आत आपलं उत्पन्न असणं आवश्यक आहे, तरच या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. ठीक आहे. बघा, उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील, फक्त अशा व्यक्तींनाच या आरक्षणाचा लाभ उपलब्ध असेल.
म्हणजेच तुम्ही नॉन क्रिमिलियर गटात मोडत नसाल तर, म्हणजे क्रिमिलियर गटात तुम्ही असाल तर नाही मिळणार, नॉन क्रिमिलियर असाल तरच मिळेल, हे लक्षात घ्या. चला, मग अशा पद्धतीनं हे परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलेलं आहे. याचा अर्थ आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयामध्ये जाऊन आता ऍप्लिकेशन करायचं आहे. तुम्हाला लवकरच एससीबीसीचा दाखला मिळेल आणि फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही एससीबीसी मधनच फॉर्म भरणं अपेक्षित आहे. हे सगळं करत असताना नॉन क्रिमिनल सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बघा, अशा पद्धतीनं हा फॉर्मॅट दिलेला आहे. अर्थात हा जातीच्या दाखल्याचा फॉर्मॅट आहे. तुम्हाला असा हा एससीबीसीचा दाखला मिळणार आहे आणि त्याच पद्धतीनं नॉन क्रिमिनलचा दाखला ह्या पद्धतीने असणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता काळजी करण्याचं कारण नाही. स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सूचना प्राप्त झालेल्या आहेत. तेव्हा नक्कीच सगळे विद्यार्थी आता आनंदामध्ये असतील. आता तुम्हाला लवकरात लवकर पाठपुरावा करून हा दाखला, हे सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीसाठी 12 मार्च पासून आपण ही पोलीस भरतीची एक ऑनलाईन बॅच चालू करत आहोत, ज्याच्यावरती 30% डिस्काउंट आहे. फक्त 840 रुपयाला तुम्हाला ही बॅच उपलब्ध होत आहे. त्याच पद्धतीनं पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी एक ट्रिकी ठोकळा आणि वन लायनरचं हे पुस्तकही खूप महत्वाचं आहे. या दोन्ही पुस्तकांसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची टीम सदैव तुमच्या सोबत आहे. खूप चांगला अभ्यास करा. पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे. धन्यवाद.